नमस्कार मित्रांनो, मी रुपेश. आज जीवदनच्या ट्रेकला आलो आहे आणि आपल्यासोबत आपले दोन मित्र तांबे आणि सौरभ आहे. मी ट्रेकला आत्ता सुरुवात झालेली आहे. सकाळचे 6 वाजलेले आहे आणि आपण जिप लाईन आणि रॅपलिंग करणार आहे वानरलिंगी सुळक्यावरून. चला मग आपण ट्रेकला सुरुवात करू. जीवदन फोर्ट. मित्रांनो, आता मे महिना आहे तरी पण वातावरण तुम्ही पाहू शकता जून जुलै सारखे झाले. पूर्ण ढग आलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात पाऊस होईल असं वाटू लागले. आणि हा माग जो आहे इकडं नाणे घाट, नाना चांगटा आहे आणि या साईडला इकडं रिव्हर्स वॉटरफॉल आहे. जीवदन किल्ल्याचा इतिहास सांगायचा झालं तर हा किल्ला सातवाहन काळातला आहे. पूर्वी नाणे घाटातून व्यापार व्हायचा, त्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा जीवदन किल्ला सातवाहन काळात बांधला होता. त्याचबरोबर चावण, शिवनेरी, हाडसर हे पण किल्ले बांधले होते. मित्रांनो, इकडे रिव्हर्स वॉटरफॉल आहे. तर उन्हाळा असल्यामुळं पाणी नाही, पावसाळ्यात तिथं खूप पाणी असतं. जीवदन फोर्टचं सगळं पाणी या ठिकाणी जमा होतं आणि संपूर्ण पाणी खाली पडतं आणि परत वाऱ्याने वरती येतं. रिव्हर्स वॉटरफॉल म्हणतात. अरे वातावरण एक नंबर, असं वातावरण पाहिजे. आता जीवदनचा जंगल ट्रेक चालू झाला आहे. मागं जो होता तो सपाट मारणाचा होता, पाहू शकता. आणि हे पूर्णपणे आता ही बांबूची झाडे आणि या बांबूची झाडे. तुम्हाला जर जीवदन किल्ल्याला यायचं असेल तर जीवदन किल्ला हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे आणि असं बेस विलेज घाटघर आहे आणि त्याच्या शेजारीच नाणे घाट आहे. तिथून साधारणपणे एक 1.5 किलोमीटरच्या अंतरावर तरी किल्ला आहे आणि आपल्या साधारणपणे एक 45 मिनटं लागतात किल्ल्यापर्यंत पोहोचायला, पायथ्यापर्यंत. मित्रांनो, वातावरण असं की वाटतच नाही की मे महिने, असं वाटतं की जूनचा दुसरा नाही तिसरा आठवडा आहे. पूर्ण ढग जमिनीवर आहे, पूर्ण धुकं आहे. ढग नाही, धुकं आहे पूर्ण. एकदम पावसाचं वातावरण झाले. आणि कालच इथे रात्री पाऊस होऊन गेलेला आहे. या ठिकाणी छोटासा बांध आहे पाणी अडवण्यासाठी. अशी मध्ये 1-2 बांध लागतात. किल्ले जीवदन. चला आता एक आपला साधारणपणे एक निम्मा ट्रेक झालाय 25 मिनिटाचा. अजून 20 ते 25 मिनिटचा ट्रेक राहिलाय. आपण किल्ल्यावर गडावर जाणार आहे. हे उंबराचं झाड आहे. तांबे उंबर खायचे का? हे बघ पिकलेले पिकलेले. हे बघ खाली पडलं. या ठिकाणी आपले तांबे पाटील उंबर दाखवत आहेत पुढून. कसं आहे? एक नंबर आहे. एक नंबर आहे. गावरान पाहू शकते. गावरान गावरान दिसते ना. उंबराचं गावरान झाड आहे. भरपूर उंबर आलेली आहे. तिथं पण आहे आणि इकडं पण एक झाड आहे. या जीवदनच्या जंगलात उंबराची, आंब्याची भरपूर झाड आहे. त्याचप्रमाणे इथं वाननेर, माकडं पण भरपूर प्रमाणात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जुन्नरमध्ये जेवढी माणसं नाही त्याच्यापेक्षा जास्त बिबटे. जुन्नरमध्ये बिबट्यांचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे शक्यतो इकडे नाईट ट्रेक करूच नाही. आता मित्रांनो, थोडीशी चढाईचा ट्रेक चालू झाला आहे कारण आता सपाट ट्रेक संपला आहे. आता एक 10 ते 15 मिनटाचा चढाईचा ट्रेक आहे. पूर्ण चढ आहे पण एवढा काय अवघड नाही, नॉर्मलच, सहज करू शकतो तुम्ही. आमचे मित्र सौरभ खास अहिल्यानगरवरून आलेत जीवदनसाठी.
वातावरण पाहू शकता तुम्ही, पूर्ण धुकं. मिनिटाची विश्रांती घेतात सौरभ आणि तांबे. मी पण घेतो थोडीशी, घ्यावीच लागेल कारण जीवाचं बरं वाईट नको आहे. कारण इथं नेटवर्क नाही ना. मित्रांनो, पूर्ण घनदाट जंगल आहे, सूर्य पण दिसेना. पाहू शकता, वातावरण तर एक नंबर आहे. काय काय औषधी वनस्पती पण आहे इथे, आणि आंब्याची झाड आहे, म्हणजे आंबा दिसा. अजून पण खडी चढाई चालूच आहे आपली. एक 5% ते 10% भाग राहिला आहे फक्त. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पाण्याचा फोर जास्त असल्यामुळे इथं दगडे वाहून जातात. त्यासाठी अशा तारा बांधल्यात आणि पायऱ्या तयार केल्यात, दगडी आणि माती वाहून नाही जाऊन. पूर्ण घसरण आहे, उतरताना तर पक्की लागणार आहे. हा काय म्हणतोय? रेनकोट आणला मी नाही आणला म्हणलं मी कुठं आला रेनकोट तो? जर्किंग काय होतं मग? ते थंडीचं होतं. पाऊस येऊ राहिलाय थोडा थोडा. सुळक्याच्या तिथून कातळगाड्याच्या पायऱ्यांवरती आल्यानंतर त्या बाजूला एक गुहा आहे. तिथे आरामात 10 ते 12 जण राहू शकतात, झोपू शकतात. चला चला, वातावरण बघू शकता, वातावरण पावसाळा तरी आहे. पूर्ण धुक आहे आणि सिंगल वाटे, खाली पडलं की डायरेक्ट टाकत. हा, पुन्हा एकदा पायऱ्या लागल्यात कातळात कोरलेल्या, आणि त्या बाजूला सेफ्टी रेलिंग आहे, घसरून पडू नये म्हणून. पाहू शकतो तुम्ही, पूर्ण चढ आहे. ठिकठिकाणच्या पायऱ्या तुटलेल्या आहे, कारण 1818 साली जेव्हा इंग्रजांचं राज्य भारतावर आलं त्यावेळेस त्याने अनेक किल्ल्यावरच्या जाणाऱ्या पायऱ्या सुरुंग लावून तोडल्या. त्यातला एक किल्ला हा जीवधन. त्याचबरोबर चावंड असेल, EMK असेल, सर्वांच्या पायऱ्या तोडलेल्या आहे. कारण त्यावेळेस क्रांतिकारी आपले किल्ल्यावरती जाऊन लपून बसायचे आणि इंग्रजांना ते सापडले. त्या रेलिंगने वरती आल्यानंतर या ठिकाणी वरती जाण्यासाठी एक दोरी आहे, कारण या ठिकाणच्या पायऱ्या तोडलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता खाचा. पूर्वी या ठिकाणी पायऱ्या होत्या, पण इंग्रजांनी ते सुरुंग लावून तोडले. त्याच्या खाचा अजूनही, आणि सगळे त्याची दगाडी आहे. तर वरती जाण्यासाठी ते एक रोप आहे. आपले कार्यकर्ते तिथून आता वरती जातील. चला सौरभ चल. खूप रिस्की आहे, नाही एवढं पण अवघड नाही. एकदम ॲडव्हेंचर. सौरभ कसं आहे? मस्त आहे. असं तर बस, असं चालू आहे. जाऊ तुम्ही मित्रांनो, या ठिकाणी हा रोप आहे. ह्या रोपच्या सहाय्याने आपल्याला वरती जायला लागणार आहे, कारण त्याला पायऱ्या सगळं तोडलेले आहे आणि रोपला मध्ये गाठण मारलेली आहे, कारण वरती जाण्यासाठी सोपं नाही. चला तर मला पुढे तांबे.
बंदच करायचे. तर हा अवघड टप्पा आपण वरती चढून आलोय रोपच्या साह्याने. आता पुढे आपण डायरेक्ट दरवाज्यात जाणार आहे. या ठिकाणी यू आकाराचं वळण आहे. हे घे ना सौर्या. सौर्या रोपेच्यात एकदम जोरात अडकवलेला आहे. हे सुरुंग लावल्याचे पोल अजून पण तशीच आहे. जीवधन किल्ल्याच्या पायऱ्या तोडण्यासाठी इंग्रजांनी एक दारू भरून पायऱ्या तोडल्या. त्याचे होल अजूनही तसे दिसतात, पाहू शकता. पायऱ्या तोडलेल्या आहेत. आता रोपच्या साह्याने वरती आल्यानंतर आपण जीवधनच्या कल्याण दरवाजात येऊन पोहोचतो. जीवधनला 2 दरवाजे, एक कल्याण दरवाजा आणि एक जुन्नर दरवाजा. त्यातला सोपा दरवाजा कल्याण दरवाजा आहे. जुन्नर दरवाजाच्या पण पायऱ्या तोडलेल्या आहे, त्यामुळे तिकडून सहसा कोणी जात नाही. पाहू शकता तुम्ही, मोठा दरवाजा पूर्ण आतार खडकात कोरलेला आहे छन्नी हातोडीच्या साह्याने. हा दरवाजा आहे आणि या ठिकाणी शिल्प आहे. चंद्र आणि सूर्य आहे आणि मध्ये नारळ वाटते शिल्प. हे किल्ल्यावरचं पाणी बाहेर जाण्यासाठी केलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, सर्व पाणी किल्ल्यावरचं त्याच्यातून बाहेर जातं. हा दरवाजा. या ठिकाणी सैनिकांना पहारा देण्यासाठी देवळी, या देवळी म्हणतो, या ठिकाणी एकच आहे. आणि इकडे एक आहे. ठिकाणी राहण्यासाठी सोय आहे. तिथे आरामात 10-15 लोक राहू शकतात. आता आपण या पायऱ्याने सरळ वरती जाणार आहे वानरलिंगी सुळक्याकडे. ठिकाणी आता या पायऱ्या चढून वर आल्यानंतर वरती आपल्याला वानरलिंगी सुळक्याकडे जायचे. इकडून पण रस्ता आहे आणि शॉर्टकट. इथून दिसणारा ब्युटिफुल तुम्ही व्ह्यू पाहू शकता. पूर्ण धुकं आहे आणि सिंगल वाट आहे इथून. या साईडला नाणे घाट आहे आणि नाण्याचा अंक आहे, पण आता हे धुक्यामुळे दिसत नाही. हा पुढं हा दरवाजा आहे. आपण आलो तो कल्याण दरवाजा. या ठिकाणी अजूनही पायऱ्यांचे अवशेष पाहायला भेटतात आपल्याला. कातळात कोरलेले पायऱ्या आहे. व्हिडिओ काढणार आहे उद्या इंस्टाग्रामच्या पेजला सगळ्यांची वाका वाका ते मॅडमचा व्हिडिओ आहे का एकदा विचारता येईल? हा नाही एवढं बरोबर पुण्यावर आले सागर केदार मॅडम खाली खाली जाईल आवाज काय काय केदार थांब जरा. आणि तसं कसं होणार? सुनत नाही मला हा मग ते होणार काय नाही आपल्याला माहित आहे. आता ते प्रॉब्लेम करणार आहे खाली बसून खाली बसून
मोठे करता काय कोणत्या रेडला पकडायचं रेड आणि आणि तिथे गेलं थोडं थांबा. खाली बघा इच्छाच नाही बघ. खाली बघ बाबा. आयुष्यभर कुठले तुम्ही हिला सोडतो का रे? तू काय रॅपिंग केलं अगोदर? खरं सांग बरं, आता खरं खरं सांग. एडो एक नंबर आलाय. तुला दीपक भाऊ कसं वाटतं मग? एक नंबर एक नंबर. परत यावं लागतं. थोडीशी यावं फाटली, थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल. डायलॉग झाला. अर्ध्या तासाच्या प्रत्यक्ष नंतर आम्ही आलोय जिप लाईन करून इकडे वानरलिंग सुरू होऊ शकतो. पटपट लूज कर. पायमध्ये आणतो वरती बघा एकदा. वानरलिंग पिण्या रॅपलिंग करून खाली आलो. त्याच्या आधी जिप लाईन करून इकडे गेलो आणि तिथून रॅपलिंग करून खाली आलो. दीपक कसं वाटते तुम्हाला? एक नंबर वाटते. येताना थोडी जरा भीती वाटली पण नंतर ओके वाटलं. एक नंबर आहे. परत यावं पुढल्या रविवारी परत येऊ मग. टेंट घेऊन येऊ पुढल्या रविवारी. तर आमचा आजचा ट्रेक इथेच संपला. आम्ही धान्य क्वार्टर आणि जिवाई देवी मंदिर आणि त्याच्या बाजूला असलेली पाण्याची टाके आणि जुन्नर दरवाजा तिकडे नाही गेलो कारण आम्हाला हे करायची होती ॲक्टिव्हिटी. पाहू शकता. धन्यवाद.